आणि ते म्हणतात ते खरोखर आहे. मी त्याच्यामध्ये मी संजूराजे यांना भारतीय जनता पार्टीत यायचं होतं, त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. ते म्हणतात त्यात काही चूक नाही. मी त्यांना ती आड घातली होतीच की बाबा रामराजेंचं राजकारण हे कुठंतरी सूडबुद्धीचं असतंय. अनेक प्रसंग आम्ही प्रसंगातनं आम्हाला भोगल्या. अनेक कार्यकर्त्यांना आमच्या त्या ठिकाणी त्रास झाला. व्यक्तिगत कार्यकर्त्यांना अडकवलं तर त्यांच्याबरोबर बसणं हे आम्हाला तालुका मान्य करणार नाही. असंच एकेकाळी त्यांनी आरोप केला होता की एक खासदार होऊ शकत नाही, गोमडी MIDC होऊ शकत नाही, उपडवेला कारखाना होऊ शकत नाही. जे जे त्यांनी चॅलेंज केले ते ते त्या ठिकाणी पूर्ण झालं. आता नगराध्यक्ष होऊ शकत नाही म्हटले, नगराध्यक्ष या ठिकाणी संसदरद्द झालेले. शासन आपल्याद्वारे अशा प्रकारचा उपक्रम माननीय आमदार साहेबांनी राबवला. तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शेकडो लोकांच्या अडचणी जाग्यावर सुटत होत्या. विरोधकांना एक नेहमी सवय असते, कुठलंही काम चांगलं केले की त्याचा आरोप करायचा, नाही तर आम्ही केले म्हणायचं. धोंबलकोडीचा जे जोड कालवा आहे तो त्याचं काम आता संपत आलेलं आहे. इंजिन घरात त्याला जे मोटर्स बसवायचे त्याचं काम आता चालू झालेलं आहे. काही आपल्या इथल्या लोकांनी त्याचं क्रेडिट मिळू नये म्हणून त्या ठिकाणी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, पण ते अडथळे प्रशासनाने आणि तिथल्या सर्व सहकार्याने ते आता खोडून टाकले. काय झालं होतं की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याची उतराई आपण केली पाहिजे. म्हणजे मराठीत सांगायचं आपली एक म्हणे की आपल्या कातरड्याचं जोडं केले तरी फलटण तालुक्यातल्या जनतेचे उपकार आपण विसरायचे नाही. प्रशासन आणि शासन ही गाडीची दोन्ही चाकं एकत्र चालताना दिसतात, पण एक फेक नॅरेटिव्ह तयार करणे, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणे ही विरोधकांची एक प्रकारची ग्लोबल स्थिती म्हणतात. तर आता जिल्हा परिषदेबाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. तालुक्याच्या लोकांचा एकदा निर्णय झालेला आहे आणि मला जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जिंकू याच्यामध्ये मला कुठली काय शंका वाटत नाही. नमस्कार. आजच्या स्थैर्याच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपले स्वागत आहे. फलटणचं राजकारण सध्या एकाच नावाभोवती फिरतंय आणि ते नाव म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर. खासदारकीची कारकीर्द गाजवल्यानंतर विधानसभेचा गड सर केला आणि त्यापाठोपाठ आता नगरपालिकासुद्धा खिशात घातली आहे. आता लक्ष आहे ते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर. दादा नमस्कार. नमस्ते. स्थैर्याच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. दादा, आपल्याला काही प्रश्न विचारायचे जे गेल्या काही दिवसांपासून विचारणे हे होते. दादा, एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न सुरुवातच आपण इथपासून करूया. तुम्ही दादा खासदारकी जिंकली, त्यानंतर खासदारकी हारली. सुरुवातीला 19 साली जिंकली आणि त्यानंतर खासदारकी हारली. आता आमदारकी जिंकली, नुकतीच नगरपालिकासुद्धा जिंकली आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता सुरू आहे. तर दादा, हा विजयी सिलसिला असा सुरू राहणार का? यामध्ये काय नेमकी आव्हानं असणार आहेत? फलटणच्या जनतेचे मी आपल्या माध्यमातून आभार मानतो. खासदारकीला जरी माझा 2024चा पराभव झाला असला तरी फलटण तालुक्यातने जवळपास 20,000चं मताधिक्य मला तालुक्याने दिलं, शहराने दिलं आणि तालुक्यामध्ये होत असलेली कामं आणि त्यांचा जर वेग बघितला तर तालुक्यातल्या लोकांनी पसंती दिली. मला लोकसभेच्या माध्यमातून फलटण तालुक्याला मला ट्रेलर दाखवता आला. सत्ता ही एकाच वाड्यात कोंडली गेली होती, त्यामुळे दुसऱ्याला संधी नव्हती, पण संधी मिळाल्यानंतर त्याचं सोनं फलटण शहराला एक विश्वास बसला की हा माणूस सोनं करू शकतो. त्याच्यामुळं विधानसभेपाठोपाठ नगर परिषद आणि आता जिल्हा परिषदेबाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. तालुक्याच्या लोकांचा एकदा निर्णय झालेला आहे आणि मला जिल्हा परिषद पंचायत समिती आम्ही जिंकू याच्यामध्ये मला कुठली काय शंका वाटत नाही. दादा, पुढचा प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या कालावधीमध्ये आपल्यावर प्रशासकीय दहशतीवरून वारंवार टीका केली जाते. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेला सुद्धा प्रशासकीय दहशत आणि विविध विकास कामांचे उद्घाटन याबद्दल विरोधकांकडून आपल्यावर टीका केली जाते. त्याबद्दल काय सांगाल? नाही, तर प्रशासकीय दहशत ही कशी समजावी आणि मला त्याचं मोजमाप तरी कसं करावं? प्रशासकीय दहशत नावाचा एक नवीन शब्द फलटणमध्ये आमच्या विरोधकांनी तयार केला. या उलट मला जाऊन सांगायचं आहे की प्रशासनामध्ये जो आमचे आज रिलेशन्स आहेत, संबंध आहेत आणि आज त्याच्यामुळं प्रशासन एक चांगल्या विकासाच्या कामाला साथ देतं आहे. कुठल्याही प्रकारचं प्रशासनाला सांगायची आवश्यकता पडत नाही. प्रशासन आणि शासन
की गाडीची दोन्ही चाकं एकत्र चालताना दिसत आहेत. पण एक फेक नॅरेटिव्ह तयार करणे, लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण करणे, ही विरोधकांची एक प्रकारची ग्लोबल स्थिती म्हणतात, की खोटं अनेकदा बोललं की ते खरं होतं. अशा प्रकारची एक व्यूहरचना आहे, पण त्याला तालुक्यातल्या लोकांनी त्याला नाकारलेलं आहे. ही व्यूहरचना अनेक वर्ष माझ्या बाबतीत त्यांनी अनेक वेळा केली, पण त्याला आता लोकांनी हा फेक नॅरेटिव्ह खोडून काढलेला आहे. दादा, पुढचा प्रश्न असा होता की सध्या निवडणूक कालावधीमध्ये आपल्यावर एक आरोप केला जातोय की भाजपा उमेदवारांचा लिलाव करते. नक्की काय दादा? आता भारतीय जनता पार्टी लिलाव करते का समोरचे माणसं लिलाव करतायत? पक्षाच मुळात त्यांनी स्वतःला एवढे पैसे आम्हाला द्या तर आम्ही शिवसेनेत येतो, अशा बातम्या आमच्या कानावर येतात. तेव्हा किती पैसे घेतले? 7 कोटी, 8 कोटी, 10 कोटी रुपयाचे आकडे आम्हाला ऐकायचं. मग खरं काय, त्याला कुठलेही पुरावे नाहीत, पण आम्ही ऐकतोय की एवढे पैसे द्या तर आम्ही पक्षात येतो. स्वतःचा लिलाव करून त्यांनी पक्षात गेले. इथं भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे प्रामाणिक कार्यकर्ते वर्षानुवर्ष, जर तुम्ही उमेदवार बघितले तर वर्षानुवर्ष ज्यांनी साथ दिली अशा 90% लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली. 90%. आणि मग कुठला लिलाव आणि कसला काय विषय, एक प्रकारचा हाही फेक नॅरेटिव्ह तयार करायचा विषय आहे. दादा, पुढचा याबाबत एक प्रश्न असा आहे की तुमच्याकडे जी मेगा भरती सुरू आहे त्यावरून विरोधक म्हणतात की तुम्ही दमदाटी करून प्रवेश घेत आहात. विरोधकांच्या या आरोपात किती तथ्य आहे? तर मला हा तर हास्यास्पद आरोप आहे की मी इथं ऑफिसला बसले, लोक हजारोच्या संख्येने रोज भेटतात आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीत प्रवेश करायचं म्हणतात. आम्ही ज्या गळ्यात लोकांच्या आम्ही भारतीय जनता पार्टीचे कमळ देतो, त्याच्या अक्षरशः मागच्या 5 महिन्यामध्ये एक टेम्पो कमळ, म्हणजे जवळपास विधानसभेला आम्ही 20,000चं मताधिक्य घेतलं होतं, तर मला वाटतं की त्यानंतर 25,000 ते 30,000 लोकांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. कारण त्यांनाच विचारलं पाहिजे की तुम्हाला कुठली दमदाटी देत आहे तेव्हा तुम्ही प्रवेश करताय. लोक यांच्या भूलथापांना न बळी पडता अनेक वर्षाची झालेली फसवणूक, त्याचा तिटकारा म्हणून लोक विकास ज्या दिशेला होतोय त्याचा वेग वाढला पाहिजे म्हणून लोकांचे प्रवेश आज भारतीय जनता पार्टीमध्ये चालू आहे. दादा, पुढचा प्रश्न असा की गेल्या 2 वर्षात फलटणला नीरा देवधर, धोंबलकवडीचा जोड कालवा, जिल्हा न्यायालय, RTO ऑफिस, बारामती रेल्वे, फलटण पोलीस स्टेशनच्या नवीन इमारती, तालुक्यात आणि शहरातले अनेक रस्ते, हे सर्व गोष्टी पूर्णत्वास जात आहेत. तर एवढ्या कमी कालावधीमध्ये हे तुम्ही कसं साध्य केलं? काय झालं होतं की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि त्याची उतराई आपण केली पाहिजे. म्हणजे मराठीत सांगायचं आपले एक म्हणे की आपल्या कातरड्याचं जोडं केले तरी फलटण तालुक्यातल्या जनतेचे उपकार आपण विसरायचे नाहीत. मी त्या काळामध्ये, ज्या काळामध्ये मी खासदार झाल्यानंतर आमचं सरकार गेलं होतं, 2.5-3 वर्ष आम्ही सत्तेमध्ये नव्हतो, तर त्या काळामध्ये सर्व केंद्र सरकारची मदत घेऊन सगळ्या फायली तयार करून ठेवल्या आणि आपल्याला आपल्या विकासाचं प्रदर्शन करणं आपल्याला गरजेचं आहे. लोकांना दाखवणं गरजेचं आहे की काय वेगाने आपण विकास करू शकतो. त्या वेगाच्या वेग आपल्याला गाठायचा आहे म्हणून ताकदीने आम्ही विकास कामाच्या पाठीमागे लागलो आणि आज फलटण तालुक्यामध्ये 2च वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर हायवेज, रेल्वे, नीरा देवघरच्या तुम्हाला प्रत्येक गावामध्ये काम चालू दिसते. धोंबलकोडीचा जोड कालवा आता संपत आला आहे. प्रशासकीय भवन, पोलीस स्टेशन्स, महसूल भवन, अनेक ठिकाण, RTO भवन, अनेक ठिकाणची कामं चालू होताना तुम्हाला दिसते. त्याच्यामागची एक आपली भावना होती की तालुक्याच्या पटी आपण उतराई होणं, वेगाने उतराई होणं, सातत्याने आश्वासनं न देता एकाच टप्प्यामध्ये सर्व कामं करणं, ही त्याच्यामागची भूमिका होती. आणि या भूमिकेला खरं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी मला त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मदत केली. त्यामुळं आम्ही हे सध्या शक्य करू शकलो. दादा, याच प्रश्नाला जोडून एक उपप्रश्न असा आहे की धोंबलकवडीच्या जोड कालव्याची सद्य परिस्थिती काय आहे? धोंबलकोडीचा जे जोड कालवा आहे तो त्याचं काम आता संपत आलेलं आहे. इंजिन घरात त्याला जे मोटर्स बसवायचे त्याचं काम आता चालू झालेलं आहे. काही आपल्या इथल्या लोकांनी त्याचं क्रेडिट मिळू नये म्हणून त्या ठिकाणी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, पण ते अडथळे प्रशासनाने आणि तिथल्या सर्व सहकार्याने ते आता खोडून टाकलेले. कारण धोंबलकोडी मुळातच धोंबलकोडीची रचना ही 1988 साली झाली होती.
95 साली त्याला मान्यता देताना फक्त हे 4 महिन्याकरता त्याची मान्यता दिलेली होती आणि ते सुद्धा जास्तीचं पाणी पावसाळ्यात द्यायचं अशा पद्धतीची त्या दोंबलकोडीची रचना होती. दोंबलकोडी कॅनॉलमधून तालुक्यामध्ये जे मोठी पिकं आहेत, ज्याला ऊस असेल किंवा अन्य काही पिकं असतील, बागा असतील, यांचं समाधान होणं शक्य नव्हतं. एक 88ची मान्यता, त्याला 94ची प्रशासकीय मान्यता, 95ची युती सरकारची मान्यता, हे सगळं जरी मिळालं असेल तर त्याला आपण त्याच्यामध्ये काहीतरी घातलं पाहिजे. आणि म्हणून त्या दोंबलकोडीचा अभ्यास केला आणि त्याच्या डिटेल सर्वेमध्ये गेला असताना असं आपल्याला लक्षात आलं की त्याचं 2 कॅनॉल आपण जोडले तर निश्चितपणे दोंबलकोडी बारमाही होईल. आणि मला वाटतं आता काम संपत आले, कधीही या वर्षामध्ये दोंबलकोडी आपण बारमाही होईल अशी अपेक्षा आहे. दादा, पुढचा प्रश्न असा आहे की शासन आपल्या दारी हा जो उपक्रम आमदार साहेबांनी सुरू केलाय त्यावरनं पण विरोधक विविध टीका करतायत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आता शासन आपल्या दारी आमदार साहेबांनी या ठिकाणी फलटणला जनता दरबार घेतला, लोकांचे प्रश्न सोडवले, ऑफिसमार्फत लोकांचा फॉलोअप चालू आहे. रोज आमदार साहेब लोकांना भेटतात, शेकडो लोकांना भेटतात. पण गावामध्ये जाऊन लोकांच्या अडचणी सोडवणे, प्रशासनाला बरोबर घेऊन जाणे, हा एक चांगला जनता आपल्या दारी किंवा आमदार आपल्या दारी, शासन आपल्या दारी अशा प्रकारचा उपक्रम माननीय आमदार साहेबांनी राबवला. तालुक्यामध्ये त्या ठिकाणी शेकडो लोकांच्या अडचणी जाग्यावर सुटत होत्या. विरोधकांना एक नेहमी सवय असते, कुठलंही काम चांगलं केले की त्याचा आरोप करायचा, नाही तर आम्ही केले म्हणायचं. एक तर आरोप तरी करणार, नाही तर आम्ही केले म्हणणार. असंच एकेकाळी त्यांनी आरोप केला होता की एक खासदार होऊ शकत नाही, गोमाडी MIDC होऊ शकत नाही, उपळवेला कारखाना होऊ शकत नाही. जे त्यांनी चॅलेंज केले ते त्या ठिकाणी पूर्ण झालं. आता नगराध्यक्ष होऊ शकत नाही म्हटले, नगराध्यक्ष या ठिकाणी संशयप्रद झालेले. दादा, पुढचा प्रश्न असा आहे की श्रीमंत संजीवराजे व तुमची भाजपा प्रवेशाबाबत काही बैठक झालेली त्यांनी स्पष्ट केलेलं होतं. यामध्ये संजीवराजेंना तुम्ही सांगितलेलं की रामराजेंना तुम्ही सोडून या, असं त्यांनी भाषणामध्ये सांगितलंय. या बैठकीला दादा नक्की कोण कोण होतं आणि नक्की कशी बैठक झाली? आता खरं सांगायचं झालं तर या बैठकीच्या आधी माझ्याकडे अनेक त्यांचे सहकारी आले होते. ठिकाणी अनेक कौटुंबिक लोकांचे फोन पण आले होते की त्यांना भेटायचे, प्रवेश करायचा आहे, भारतीय जनता पार्टीत त्यांना प्रवेश करायचा. माझी त्यांची सकारात्मक चर्चा झाली आणि ते म्हणतात ते खरोखर आहे. मी संजीवराजे यांना भारतीय जनता पार्टीत यायचं होतं, त्यासाठी त्यांनी माझी भेट घेतली. ते म्हणतात त्यात काही चूक नाही. मी त्यांना ती आड घातली होतीच की बाबा रामराजेचं राजकारण हे कुठंतरी सूडबुद्धीचं असतंय. अनेक प्रसंग आम्ही प्रसंगातनं आम्हाला भोगल्या, अनेक कार्यकर्त्यांना आमच्या त्या ठिकाणी त्रास झाला, व्यक्तिगत कार्यकर्त्यांना अडकवलं, तर त्यांच्याबरोबर बसणं हे आम्हाला तालुका मान्य करणार नाही. पण आपण मोठं मन करून या ठिकाणी आलात, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला तर रामराजेंना सोडून आम्ही तुम्हाला पक्षामध्ये घेऊया अशा प्रकारची आमची चर्चा. दादा, पुढचा एक वेगळा प्रश्न आहे राजकारण सोडून, की आत्ता राजकारण जर बाजूला ठेवलं तर फलटणच्या तरुणांना नोकरीसाठी पुण्या मुंबईला जावं लागतं. तर दादा, नक्की आपल्या नाईकबोमवाडीच्या MIDCमध्ये उद्योग कधी येणार? हे बघा, नाईकबोमवाडीच्या MIDCची मान्यता आता गेले 1-1.5 वर्षापूर्वी फायनल मान्यता त्याची आली. पूर्वी प्रशासकीय मान्यता, आता 32-1 दोन्ही कारवाई त्याच्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आनंदाची बातमी अशी आहे की आता मगाशीच सुरवडीमध्ये सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी कळवलं की येणाऱ्या सगळ्या 30 लाख कोटीचे जे करार झाले त्याच्यासाठी मी फलटणमध्ये 2 मेगा प्रोजेक्ट या ठिकाणी फलटणसाठी देत आहेत. त्यांनी मला आनंदाची बातमी कालच ते मुख्यमंत्री महोदयांच्याकडून मेसेज आलेला आहे. निश्चितपणे या ठिकाणी हजारो लोकांना नोकऱ्या द्या अशी आम्ही विनंती केलेली आहे. आणि सर्व महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व फलटणकरांसाठी 4000 कोटी, नीरा देवकर असेल, रेल्वेला 1000 कोटी रुपये दिलेत, रस्त्यांना हजारो कोटी रुपये दिलेत. MIDC मध्ये उद्योग देण्याचा त्यांचा शब्द आहे, ते लवकरच पूर्ण करतील. आणि मला अपेक्षा आहे की माझी या तालुक्यातली माझी मुलं बाहेरच्या तालुक्यात नोकरीला न जाता ते फलटणमध्येच थांबतील. दादा, शेवटचा प्रश्न, सध्याच्या घडामोडी पाहता फलटणचा किंगमेकर कोण? स्वतः रणजित सिंह की फलटणची जनता? रणजितसिंह निंबाळकर
हा किंगमेकर होऊ शकत नाही. एक हा माध्यम आहे. सत्ता हे लोक उलटवतात, जनता उलटवते, त्यामुळे जनताच खऱ्या अर्थाने किंगमेकर आहे. दादा शेवटचे रॅपिड फायरचे 5 प्रश्न, विचार करायला वेळ नाही, झटपट उत्तर द्यायचं. दिल्ली का मुंबई? दादा तुम्ही दोन्ही पाहिलंय, संसद पॉवरफुल वाटते का मंत्रालय पॉवरफुल आहे? हे देशाच्या व्यापक दृष्टीने विचार केला तर संसद पॉवरफुल आहे. एका शब्दात वर्णन करा, श्रीमंत रामराजे व श्रीमंत संजूराजे. श्रीमंत रामराजे म्हणजे भरकटलेला पण लढवय्या विरोधक. संजीवराजेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर सुतळीने बांधलेला हत्ती. दादा पुढचा प्रश्न, पहिली पसंती तुम्ही कशाला द्याल? फलटणच्या विकासासाठी जर तुम्हाला उद्या भांडायची वेळ आली तर कशासाठी बांधाल? नीरा देवधरचं पाणी का नाईक बोंबाडी MIDC? नीरा देवधरचा आता पाण्याचा प्रश्न संपलेला आहे. आता भांडायचे ते विकासासाठी, नाईक बोंबाडीच्या MIDC साठी. दादा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप व राष्ट्रवादी किती जागा जिंकतील? आकडा सांगा. आता आकडा सांगायला मी ज्योतिषी नाही आहे, पण मला खात्री आहे की आम्ही ज्या ताकदीने आम्ही लढतोय त्या सर्वच्या सर्व जागा आम्ही विजयी होऊ. दादा शेवटचा प्रश्न, तुम्हाला सर्वात जास्त किक कशामध्ये मिळते? विकास कामांचं उद्घाटन करायला की विरोधकांना निवडणुकीत चितपट करायला? विकास कामाचं उद्घाटन मी करतच नाही आणि विरोधकांना चितपट करण्याच्यासाठी तेवढं सामर्थ्य माझ्याकडे नाही, ती जनता करते. पण वेगाने विकास कामं मंजूर करायला मला किक मिळते. धन्यवाद. हे होते माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. आणि अशाच नवनवीन अपडेट्स मिळण्यासाठी दैनिक सैरेचे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका.